राजाची ग तू राणीच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाचा मेनू डिसाईड होणार असतो. इकडे माया संतापलेली असते, कारण अजून कबीरच्या घरून कोणी आलेलं नसतं. आणि इकडे लगेच मृण्मयी बघते तर आलेले असतात कबीरची आई आणि काकू. त्यानंतर मृण्मयी त्यांना आत बोलवते आणि मग कबीरची आई म्हणते, आम्हाला उशीर तर नाही झाला ना. लगेच इकडे माया म्हणते, हो तुम्हाला नेहमीप्रमाणे उशीरच झाला, तुम्हाला उशिरा यायची सवयच आहे. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, ये ना ग तू बस ना. तेवढ्यात लगेच त्यांना बसायला लावते. त्यानंतर आपण पाहतो की इथे कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाच्या जेवणाचा मेनू डिसाईड होणार असतो. गुंजाही तिकडे आलेली असते. गुंजा उभीच असते. तर तेवढ्यात लगेच इकडं रोहन गुंजाकडे वेगळ्या नजरेने बघत असतो आणि रोहनचं लक्ष नुसतं गुंजाकडेच असतं. तेवढ्यात लगेच मृण्मयी म्हणते, अगं गुंजा ये ना, बस ना इकडे. तेवढ्यात लगेच गुंजा म्हणते, नको मी इथेच ठीक आहे. त्यावर लगेच गुंजा कबीरची काकू आवाज देते आणि म्हणते, ए गुंजा इकडे येऊन बस ना. तेवढ्यात लगेच गुंजा म्हणते, नाही काकू मी इथे ठीक आहे. मग त्याच्यानंतर लगेच माया म्हणते की आता आली आहेस तर ये आणि इकडे येऊन बस. त्यावर लगेच कबीरची काकू म्हणते, ती आली नाहीये, आम्ही तिला घेऊन आलो आहे. त्यावर लगेच कबीरची आई कबीरच्या काकूला बोलते की थांब आणि गुंजाला आवाज देते, अगं गुंजा ये ना इकडे येऊन बस. लगेच गुंजा तिकडनं येते आणि येऊन सोफ्यावर बसते. लगेच रोहनचं लक्ष गुंजाकडेच असतं. रोहन गुंजाला बघून म्हणतो, अरे वा काय माल आहे. आणि रोहन फक्त एकटक तिच्याकडे पाहतच असतो. त्याच्यानंतर लगेच इकडे माया सांगायला लागते की ही आहेत आमच्या होणाऱ्या जावयाच्या आई आणि काकू. त्याच्यानंतर इकडे मॅनेजर आलेला असतो आणि मग मृण्मयी सांगायला लागते का हो ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्या माझ्या चुलत सासू आणि ही आहे गुंजा. त्याच्यावर लगेच गुंजा हसायला लागते आणि मग इकडे लगेच माया म्हणते की यांना वेळेची काही पंक्च्युअलिटीच नाहीये, किती उशीर करतात हे मिडल क्लास लोक, यांना काही समजतच नाही. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, अगं मम्मा काय करतीयेस, काय बोलतीयेस, गप्प बस ना जरा. लगेच मग आपण बघतो की मॅनेजर म्हणतो, मी काही टेबलवर स्वीट ठेवलं आहे, तेवढं तुम्ही टेस्ट करून बघता का. त्याच्यानंतर कबीरची आई लगेच म्हणते, थांबा आता बाबा येतील कबीरचे तेव्हा आपण करू. तेवढ्यात लगेच माया म्हणते की नाही चला आता लगेच आपण टेस्ट करून घेऊ, ते येतील तेव्हा येतील. आणि माया उठायला लागते. माया म्हणते, आधीच एवढा उशीर केलाय तुम्ही यायला, आता वेळ वाया घालण्यात काही फायदा नाही. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, हो काकू चल आपण नुसत्याना स्वीट टेस्ट करून घेऊ, तोपर्यंत येतील बाबा. त्याच्यानंतर लगेच कबीरची आई म्हणते, हो ठीक आहे. मग ते सगळे तिकडनं उठतात आणि मग लगेच ते उठून टेबलाकडे जायला लागतात. त्यावर लगेच इकडे कबीरची काकू म्हणत असते, कुठे राहिली काय माहीत बाई, हे अजून तरी येत नाही आहेत. त्यावर गुंजाचं लक्ष लगेच दाराकडे जातं आणि गुंजा ही तिकडे बघतच असते. आणि मग इकडे लगेच कबीरची काकू म्हणते, यांना किती दिवस आपण असं सहन करायचं बाई, काय बाई डोक्याला नुसता ताण आहे या मायाताईंचा. आणि इकडे आपण बघतो की बाबा आणि कबीरचे काका आलेले असतात. ते बघून लगेच कविताच्या हातातून ताट खाली पडून जातं आणि कविता लगेच पळतच बाबांना धीर द्यायला जाते आणि बोलते, बाबा काय झालं तुम्हाला काळजीने, हे कबीरच्या बाबांना नुसती विचारत असते. तेवढ्यात लगेच त्यांना हाताला पकडून ती सोफ्यावर आणून बसवते आणि जोरजोरात सुबोधला आवाज देते, सुबोध लवकर ये. त्याच्यानंतर तो तिथे आल्याच्या नंतर म्हणतो, बाबा काय झालंय तुम्हाला. आणि मग कविता त्यांना पाणी देते. बाबा लगेच पाणी पियायला लागतात आणि सुबोध विचारायला लागतो. लगेच कबीरचे बाबा म्हणतात की अरे तुला काय सांगू, आम्ही कबीरच्या लग्नासाठी पैसे आणायला बँकेमध्ये गेलो होतो. तिकडे बँकेमध्ये आम्हाला 2-3 गुंड भेटले, जे आम्हाला खोटं बोलून आमच्याकडून पैसे घेऊन पळायला लागले. आणि मग मी त्यांच्या मागे पळालो. लगेच तिकडनं माझ्या मागे दादा पळायला लागला आणि मग दादा पळता पळता पडला. अरे आयुष्यभराची कमाई असे चोर घेऊन पळत होते, काय सांगणार. व्यवस्थित आधी गोड बोलले, त्याच्यानंतर मी पुढे पळतोय तोच लगेच दादा पडला आणि त्याला डोक्याला लागलं. हॉस्पिटलमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून मगच आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर सुबोध लगेच म्हणायला लागतो की अरे बाबा मला तर तुम्ही घेऊन जायचं होतं ना सोबत, मी आलो असतो ना. त्याच्यानंतर इकडे लगेच कबीरचे बाबा म्हणतात, अरे मुलाच्या लग्नाचा इतका उत्साह होता की काही सुचलंच नाही आणि वेळेला काय करणार आता, होणारं होतं ते होऊनच गेलं.
त्याच्यानंतर इकडे हे सुबोधला कसं तरी वाईट वाटत असतं आणि तो म्हणतो की कबीरला ज्या गुंडांनी नेलं त्याच गुंडांनी हे सगळं केलं असावं. त्याच्यानंतर लगेच इकडे कबीरचे बाबा म्हणतात की देवा परमेश्वरा, माझी आयुष्यभराची कमाई ठेवली होती मी बँकेमध्ये आणि तीच अशी कोणीतरी लुबाडून 2 मिनिटात घेऊन गेलं. प्लीज बाबा असं नको करूस. आणि मग ते हात जोडून देवाकडे प्रार्थना करायला लागतात. तेवढ्यात देवाच्या मंदिरातून फूल पडतं आणि इकडे आपण बघतो की आता मेनू डिसाईड होणार असतो. तेवढ्यात लगेच कबीर तिकडनं येतो आणि म्हणतो मला उशीरच झाला का? जाऊ द्या, एनिवे आता आपण आहे ना काय करू, पहिले मेनू सिलेक्ट करून घेऊ. त्यावर लगेच इकडे मृण्मयी म्हणते हो ना, चल बाबा, तू तर खूप उशीर केलास यायला. त्याच्यानंतर इकडे मॅनेजर म्हणत असतो की आता मी तुम्हाला थाळी दाखवायला लागतो. त्याच्यानंतर मॅनेजर लगेच त्यांना 5,000ची डायमंड थाळी दाखवतो. त्याच्यामध्ये खूप सारे मेनू असतात. त्यानंतर लगेच इकडे मधूला कबीरची काकू म्हणते अगं बाई एवढी महागाची. आणि गुंजा तर बघतच असते. गुंजा म्हणते बापरे, एवढं जेवण, किती लोक एका ताटात बसून जेवणार आहेत नेमकं मला सांगा तरी. त्यावर लगेच इकडे मधुश्री आणि कबीरची काकू म्हणायला लागतात की आपल्याला परवडणार आहे का एवढे महागाची थाळी. त्यानंतर कबीर लगेच इकडे म्हणतो की ही थाळी नको, दुसरी दाखवा. त्यावर माया म्हणते की काय तुम्ही अशी मिडल क्लास लोकांसारखं वागतायत, माझे किती पाहुणे येणार आहेत. त्यावर लगेच इकडे हे मृण्मयी म्हणते अगं आई, तू जरा गप्प बसतेस का. त्याच्यानंतर कबीर मॅनेजरला म्हणतो की तुम्ही आम्हाला दुसरी थाळी दाखवा प्लीज. त्यावर मॅनेजर म्हणतो ठीक आहे आणि मॅनेजर लगेच आता 3,000ची थाळी दाखवतो. 3,000च्या थाळीमध्येही खूप सारे मेनू असतात. ते 3,000ची थाळी बघून लगेच इकडे गुंजा म्हणते की बापरे, एवढी महागाची 3,000चं, आमच्या गावाला महिनाभर एखाद्याचं घर चालतं एवढ्या पैशांमध्ये. आणि मॅनेजरचं लक्ष गुंजाकडे जातं. मग त्यानंतर साधी 1,000 रुपयाची थाळी, 2,000ची थाळी तो दाखवतो जी गोल्डची असते. त्याच्यात गुंजा म्हणते की आमच्या गावाला शेवटच्या पंक्तीत असेच माणसं 10-12 माणसं एका ताटात बसून जेवत असतात. एवढी मोठी थाळी आहे ही आणि तरीही ते जेवण पुरतं. बापरे, एवढं जेवण उगाचच वाया जातं. त्यावर लगेच तिला माया बोलते की ये तू गप्प बस, तुला कोणी सांगितलंय का आणि विचारलंय का तुला कोणी, का मध्ये मध्ये करतेस उगाच. त्याच्यानंतर गुंजा थोडीशी घाबरते आणि गप्प बसते. त्यावर लगेच इकडे ती सांगते की अरे इथे इतक्या मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीचं लग्न आहे, मग ते मोठं होणारच. त्यावर लगेच कबीर म्हणतो की एवढी महागाची नको, थोडी कमी याची दाखवा. त्याच्यानंतर मॅनेजर म्हणतो की हो, 1,000ची थाळी आहे, मी ती तुम्हाला दाखवतो. त्यानंतर गुंजा म्हणते की एवढी 1,000ची थाळी 700ची करा तुम्ही. त्यावर मायाला खूप राग येतो. माया म्हणते तुला मी कितीदा सांगितलंय गप्प बसायला, तुला कळतं की नाही. आणि कबीर शांतपणे ऐकत असतो. लगेच मृण्मयी गुंजाकडे हात करून तिला गप्प बसायला लावते आणि बोलते काही बोलू नकोस म्हणून. त्यानंतर लगेच इकडे माया म्हणते की ती 5,000ची जी थाळी आहे ना तीच आपण फायनल करू. मग सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. त्यावर मायाचं ठाम मत बघून सगळे विचार करतात आणि माया म्हणते की 5,000ची थाळी मला फायनल करायची आहे. त्यावर मृण्मयी म्हणते अगं मम्मा जरा थांब ना, कशाला, यांची पण बोलू दे ना, यांना पण काहीतरी. त्यावर लगेच इकडे माया म्हणते की अगं एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीचं लग्न आहे आणि तुमचं काय असं चालू आहे की 1-1, 2-2 हजाराकडे तुम्ही बघताय. त्यावर लगेच इकडे कबीर बॅगेतून चेकबुक काढतो आणि त्याच्यावर साईन करतो आणि मग लगेच म्हणतो की हे घ्या. मॅनेजरच्या हातात देऊन त्याला म्हणतो की जी 1,000ची थाळी आहे ना ती फायनल करू. आणि मग इकडे आई म्हणते ठीक आहे बाबा कबीर, 1,000चीच आपल्याला परवडेल म्हणून. त्याच्यानंतर गुंजा म्हणते की 1,000ची थाळी खरंच चांगली आहे, पण त्यांना म्हणा ना ती 700ची करून द्या म्हणून. त्याच्यानंतर इकडे लगेच माया म्हणते इथे बिझनेसमॅनच्या मुलीचं लग्न आहे, इथे एखाद्या माती बनवणाऱ्या
मातीचे भांडे बनवणाऱ्या मुलीचं लग्न नाहीये. त्याच्यावर गुंजाला खूप वाईट वाटतं आणि मृण्मयी लगेच तिच्या आईला म्हणते की आई तू गप्प बस, तू असं का बोलतीयेस. त्याच्यावर माया म्हणते हिला पहिलं आधी गप्प करा, नोकर आहे नोकरासारखी वाघ म्हणा थोडीशी. त्याच्यावर लगेच इकडे मृण्मयी म्हणते मम्मा तू जरा जास्त बोलतीये, असं नाही का वाटत तुला. त्यावर लगेच ती माया म्हणते की हो मी जर जास्त बोलते असं वाटतं तर हिला पहिले इथून उठवून लावा. त्याच्यानंतर गुंजा म्हणते की मान मोडेल इतका बी मान बरा नाही. त्यावर लगेच कबीर म्हणतो तुमचं सगळ्यांचं हे डिस्कशन झालं असेल तर आपण आता फायनल करून घेऊ. आणि मॅनेजरला म्हणतो की मी तुम्हाला चेक दिलाय ना 15 लाखाचा, त्याच्यामध्येच हे सगळं फायनल करा. आणि मग त्यानंतर सगळे जो स्वीट ठेवलेला असतो टेबलवर तो टेस्ट करायला लागतात. त्याच्यामध्ये खूप सारे मेनू ठेवलेले असतात. तिथे कबीर लगेच म्हणत असतो की आई तुला काय वाटतं. त्यावर लगेच कबीरची आई म्हणते की अजून बाबा आले नाहीयेत, बाबा आल्यावर सांगते मी मला काय वाटतं. आणि मॅनेजर लगेच म्हणतो की चला ना घ्या करून टेस्ट ती स्वीटवाली डिश. मग सगळे इकडे टेबलावर येऊन डिश स्वीटची चेक करायला लागतात. त्याच्यानंतर आपण पाहतो की गुंजा म्हणते आता जी डिश फायनल झाली आहे ती फायनलच आणि आता याच्यामध्ये काही चिटिंग करायची नाही. हे जेवढे कलरचे मेनू इथं तुम्ही ठेवले तेवढेच तिथे पण पाहिजे, नाहीतर आमच्या डोंगरवाडीला सगळं जप्त करतात, सिलेंडर आणि शेगडी. तसं आम्ही तुमचं सिलेंडर आणि शेगडी जप्त करून टाकू. लगेच माया म्हणते इट्स इनफ अँड इनफ, तुला कितीदा सांगितलंय घडी घडी डोंगरवाडी डोंगरवाडीचं नाव काढू नकोस म्हणून. लगेच मृण्मयी म्हणते की गप्प बस ना आई, तुला कितीदा सांगितलंय, का ओरडतीस तू त्या गुंजावर. लगेच तेवढ्यात मृण्मयीला फोन येतो आणि मृण्मयी फोनवर लगेच जीमेलबद्दल बोलायला लागते. आणि मग मॅनेजर म्हणतो की ठीक आहे चला तुम्ही प्लीज टेस्ट करा ती मेनू. त्याच्यानंतर इकडे माया लगेच म्हणते ठीक आहे आणि सगळे टेबलवर मेनू चेक करायला बसतात आणि गुंजा मायाकडे बघत असते आणि खायला माया कशी खाते याची कॉपी करते. त्यातच लगेच गुंजा मायाच्या अंगावरती सगळं ती डिश उडवून टाकते. त्याच्यावर कबीरला खूप भीती वाटते. कबीरला असं वाटतं की आता माया खूप शिव्या घालेल. त्यावर लगेच कबीरची काकू आणि आई घाबरूनच मृण्मयीच्या आईकडे बघायला लागतात. त्यावर माया खूप चिडलेली असते आणि ती लगेच गुंजाला म्हणते बावळटा, तुला कितीदा सांगितलंय नॉनसेन्स कुठली, तुला इथं बसवायलाच नको पाहिजे होतं. नोकराला त्याची लायकी ठेवून दाखवली पाहिजे. त्यावर हे सगळं ऐकून लगेच गुंजा सॉरी माझ्याकडून चुकी झाली, मला ते पकडता आलं नाही म्हणून उडालं. त्यावर माया म्हणते मिडल क्लास लोक कधी यांना अक्कल येणार आहे तर येऊ. त्यावर लगेच कबीरची काकू जोरात मायावर ओरडते आणि म्हणते माया ताई तुम्ही जरा जिभीला लगाम लावा. त्याच्यावर माया खूप चिडते आणि लगेच मॅनेजरला म्हणते की चला आपण आतमध्ये जाऊन हे सगळं डिस्कस करू. आणि मग तिकडनं माया निघून जाते आणि आपण पुढे बघतो की लगेच इकडे गुंजा म्हणते आई मी चुकून नाही केलं. त्यावर कबीरची आई म्हणते ठीक आहे आणि लगेच कबीर इकडे म्हणतो की काय करावं ह्या माया मामीचं काही कळत नाही, नुसती अशी वागत असते. त्यावर कबीरची आई म्हणते माणुसकी जपूनच वागायचं, काही नको बोलू कबीर त्यांना, तू त्यांचा स्वभावच तसा आहे. तेवढ्यात लगेच कबीर म्हणतो तू असं सगळ्यांना सवय लावून ठेवतेस आणि त्यात ही गुंजा, हिचं ही वागणं काही मला समजत नाही. त्यावर लगेच कबीरला त्याची आई गप्प बस म्हणते आणि म्हणते की माझी गुंजा खूप चांगली आहे. त्यावर गुंजाच्या डोक्यावरून ती हात फिरवायला लागते. त्यानंतर आपण पुढे कबीर म्हणतो की चला आता आपण निघूया म्हणून निघायला लागतो. त्यावर लगेच इकडे कबीरच्या आईचा फोन वाजतो. फोनमध्ये तिकडनं कविता असते आणि कविता सांगायला लागते की बाबांची चोरी झालेली आहे आणि हे सगळं सांगणार. तितक्यात आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आपल्याला उद्याच्या भागात हे पाहायला मिळणार आहे. गुंजा रडत रडतच मायाकडे येते आणि म्हणते की माया मॅडम माझी तुम्ही मदत करा. त्यावर लगेच माया म्हणते की मला माहिती होतं तुमच्यासारखी लोक असाच विश्वास प्राप्त करतात आणि त्यानंतर पैसे मागायला लागतात. आणि मग लगेच इकडे माया म्हणते चल मी तुला 10 लाख रुपये देते,
पण तुला एक काम करावं लागेल. कबीर आणि मृण्मयीच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं लागेल. इकडे बाहेर कबीर गुंजाची वाट बघत असतो आणि गुंजा मग लगेच घरी आल्याच्या नंतर गाठोडं भरायला लागते आणि रडत रडतच म्हणते की आता मला माझ्या साहेबासाठी हे करावंच लागणार. आणि सगळे कपडे ती गाठोड्यात भरत असते आणि मग तिच्या चांदीचे हातातले ती तिथे ठेवते आणि म्हणते ह्यामुळे माझ्या साहेबाच्या लग्नाला काहीतरी मदत होईल. आणि गुंजा निघून जाते. काय वाटतं मित्रांनो, आजचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.